आषाढी वारी तोंडावर तरी प्रदक्षिणा मार्ग खड्डेमय, भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. आषाढी एकादशी अवघ्या 25 दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गाची दुरावस्था कायम आहे. लाखो वारकरी आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत आणि नगरपालिकेकडून अद्याप खड्डे बुजवणे तसेच मार्गावरील सैलखडी हटवण्याचे काम पूर्ण झालेले, त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. प्रदक्षिणा मार्ग हा आषाढी वारीतील अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो आणि याच मार्गावरून हजारो वारकरी प्रदक्षिणा घालत असतात. मात्र अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून सैलखडीमुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना घसरून दुखापत होण्याचा धोका आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने परिस्थिती आणखीन गंभीर बनलेली आहे. दरवर्षी आषाढीपूर्वी रस्त्यांची डागडुजी, स्वच्छता, आवश्यक दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र यंदा आषाढी अगदी तोंडावर आलेली असतानाही प्रदक्षिणा मार्गाची दुरुस्ती संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होते आहे. वारकरी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी नगरपालिकेने तातडीनं खड्डे बुजवून प्रदक्षिणा मार्गावरील सैलखडी हटवावी अशी मागणी केली आहे. आषाढीपूर्वी ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. जय महाराष्ट्र. मी युवराज विजय गोमेवाडीकर, शिवसेना शहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आज पंढरपूरच्या यात्रा काळासंबंधात एक विषय आहे. त्या संदर्भात मी आपल्या माध्यमातून शासनापर्यंत एक विनंती करतो आहे की प्रदक्षिणा मार्गावरती जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत. आज आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक येतात. 20 ते 22 लाख पब्लिक पंढरपूरमध्ये असतात प्रत्येक वर्षी. तर त्यांना या प्रदक्षिणा मार्गावरच्या होणाऱ्या खड्ड्यांचा जो त्रास होतो आहे तो त्रास होऊ नये म्हणून ते खड्डे बुजवून घ्यावेत. तसेच दरवर्षी खड्डे नुसतेच बुजवले जातात, त्याच्यावरती कचखडी तशीच पडलेली असते. ते विनापादत्राणी वारकरी दरवर्षी प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा मारल्याशिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होत नाही किंवा अशी परंपरा आहे की प्रदक्षिणा पूर्ण केली तरच वारी पोचते. तर या अनुषंगाने खडी पडलेली जी असते ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. दरवेळेला कॉन्ट्रॅक्टदारला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती काय प्रशासन लक्ष देत नाही. खड्डे बुजवले आहेत, त्याच्यावरची खडी स्वच्छ केली आहे नाही केली आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष असतं. तर आपल्या माध्यमातून मी एक सरकारला आणि प्रशासनाला विनंती करतो की कचखडी पडलेली आहे तसेच धूळ माती सगळं खड्डे बुजवल्यानंतर ते सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे अशी माझी सरकारला एक नम्रतेची विनंती. रामकृष्ण हरी. आषाढी वारी तोंडावर आहे आणि येत्या आषाढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची संख्या लक्षात घेता प्रतिवर्षाप्रमाणे प्रशासनाची तयारी सुरू आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आपण संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग जर पाहिला तर त्या प्रदक्षिणा मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत आणि हे खड्डे बुजवण्याकरता प्रतिवर्षी नगरपालिकेची एक परंपरा आहे की म्हणजे त्या खड्ड्यामध्ये कचखडी आणून टाकली जाते, डांबर टाकलं जातं आणि त्याच्यावर पुन्हा कोरडी खचखडी टाकली जाते. त्याचा प्रचंड त्रास भाविकांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा करताना पाया टोचून होतो. तर आमची नगरपालिका प्रशासन असेल, सोलापूर जिल्हा प्रशासन असेल, यांना विनंती आहे की येत्या 8 दिवसामध्ये प्रस्थानाच्या अगोदर या ठिकाणची काही जी खड्डे आहेत प्रदक्षिणा मार्गावरचे ते संपूर्ण बुजवून प्रदक्षिणा मार्ग झाडून स्वच्छ करून त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध केला पाहिजे, जेणेकरून अनवाणी पायानं चालणाऱ्या वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. त्याच पद्धतीने शहरामधले जे इतर रस्ते आहेत त्या ठिकाणी वाहनं जाणार आहेत त्याही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती पावसाळा सुरू होण्याच्या आधी, वारीच्या आधी सुरू करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर.